संपूर्ण भारतामध्ये महाशिवरात्रीचा पर्व मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे भिवंडी तालुक्यातील भाजपा व्यापारी आघाडीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह भोलेबाबाचे दर्शन घेऊन महाशिवरात्रीनिमित्त सर्व भिवंडीवासियांना शुभेच्छा व्यक्त केल्या। महाशिवरात्रीनिमित्ताचे औचित्य साधून भाजपा व्यापारी आघाडीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष यशवंतदादा सोरे यांनी देशाचे माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वतीने आयोजित महाआरती या ठिकाणी देखील यशवंतदादा सोरे यांनी भेट दिली। त्यासोबतच कामतगर येथील त्यांचे स्नेही संतोष पाटील यांच्या घरी देखील त्यांनी भेट दिली। त्यासोबतच अनेक ठिकाणी भेट देऊन त्यांनी हा महाशिवरात्रीचा पर्व साजरा केला व सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देखील व्यक्त केल्या। आज महाशिवरात्रीनिमित्त मी सर्व देशवासियांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। भोले बाबा सर्वांना सुख समृद्धी आणि समाधान देव अशी बाबाचरणी प्रार्थना करतो। खरंच भोलेनाथ म्हणजे देवांचा देव महादेव, सगळ्यांना नवसाला पावणारा म्हणजे म्हणून त्यांचं नाव भोले बाबा म्हणून ते प्रसिद्ध आहे। जर आपण विचार केला तर आज देशामध्ये सर्वजण पाहतच असाल, प्रयागराजमध्ये एक महाकुंभाचं आयोजन केलेलं आहे। कितीतरी करोड लोक, म्हणजे त्याच दिवशीचा आकडा 65 करोड होता, तर मला वाटतं आज शिवरात्रीपर्यंत आज शिवरात्रीला शेवटचं शाही स्नान आहे, म्हणजे आजपर्यंत त्याचा आकडा आज संध्याकाळपर्यंत मला वाटतं 80 करोडाच्या आसपास गेलेला असेल। म्हणजे जर विचार केला ना आपण, तर हिंदू धर्म कुठंतरी जो निद्रावस्थेत होता तो जागृत होत चाललेला आहे आणि ही काळाची गरज आहे। त्यामुळे सर्वांनी आपल्या धर्माचा अभिमान सगळ्यांनाच असलाच पाहिजे। अशा परिस्थितीत आज शिवशंकराच्या चरणी मी नतमस्तक होऊन सर्वांनाच चांगलं आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो। आज आदरणीय संतोष शेठ पाटील यांच्या इथे शिवरात्रीचा कार्यक्रम, एक छोटं शिवमंदिर उभारून शिवरात्रीचा कार्यक्रम आयोजित केला आहे। दरवर्षी असतो, आम्ही दरवर्षी दर्शनाला येतो। नक्कीच आम्हाला खात्री आहे की भोलेबाबा आमच्या मनोकामना पूर्ण करतात, म्हणून आम्ही दरवर्षी इथे येतो। अशाच प्रकारे सर्वांच्या मनोकामना पुऱ्या होऊन सर्वांना भोलेबाबांनी आशीर्वाद द्यावा असे मी भोलेबाबा चरणी प्रार्थना करतो। मी पुन्हा एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो।